आता विषय आहे पायराईटचा. तर मला नेमकं आठवत नाही की कधी पायराईट माझ्या आयुष्यात आला. पण क्रिस्टल्स याविषयी एक आकर्षण मला होतं, पण माहिती नव्हतं काहीच. मी कुठेतरी कोणाच्या तरी हातात कदाचित बघितलंही असेन किंवा नसेन, तेही मला आत्ता वियर्डली आठवत नाही आहे. पण अचानक मला लक्षात आलं की मोबाईल उघडला किंवा कुठे आपण गेलो तर त्याविषयी चर्चा होणं, तर पायराईट, पायराईट, पायराईट हा विषय खूप सतत यायला लागला. आणि मला असं लक्षात आलं, हा काय शब्द आहे, व्हॉट इट मीन्स, आणि हे मला का खुणावतं आहे. आपल्याला एखादी गोष्ट अशी खुणावते आणि मी काही मॅनिफेस्ट केलं नव्हतं, मी त्याविषयी काही खूप विचार केला नव्हता, पण सडनली इट केम इन टू माय लाईफ. आणि मग मी त्याच्यानंतर त्याच्याविषयी वाचलं. मग वाचल्यानंतर लक्षात आलं की अरे, ह्याचं जे काम आहे ते आपल्या मूलाधार चक्राशी निगडीत आहे. आणि मूलाधार चक्र तुम्हाला नेम, फेम, सक्सेस, पैसा हे सगळं देतं. आणि त्यामुळे पायराईट घरात आल्यानंतर असं लक्षात आलं की हा क्रिस्टल काम करतोच आहे, पण ह्या क्रिस्टलने काय काम केलं आहे, तर माझ्या मूलाधार चक्रावर काम केलं आहे. मला नेम, फेम, सक्सेस, पैसा हवा आहे, तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे. त्यासाठी मी देगाहारा हरी पलंगावरी असं नाही होणार. त्याच्यामुळे मी पलंगावर बसून राहिले आणि आजूबाजूला पायराईट ठेवले तर मला पैसे येणार आहेत का, तर नाही. पण हे क्रिस्टल्स नेमकं काय करतात, जे मला सगळ्यांनाच सांगावंसं वाटतं, तर ते तुमची मेंटॅलिटी तशी तयार करतात की जेणेकरून ती एनर्जी तुमच्यामध्ये डेव्हलप होईल.